नमस्कार मित्रांनो, आपला मूकबधीर नातू व त्याचप्रमाणे समाजात असणारी इतर मुलं यांच्यासाठी काहीतरी करावं या निस्वार्थी भाव असलेला आजीचा हा धडा. जुन्या पाठ्यपुस्तकामधील हा धडा शेवटपर्यंत ऐका. आजी आपल्या 4-5 वर्षाच्या नातवाला घेऊन बसमधून उतरल्या. आभाळ अगदी गच्च भरून आले होते. क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसून होते. स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली. आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत होता. चल रे बाबा, लवकर लवकर, पाऊस सुरू व्हायच्या आत पोचलं पाहिजे दवाखान्यात, आजी दिगूला म्हणाली. पण त्याला सांगून काय उपयोग, ऐकू कुठे येतं त्याला. आजी खंत करत पुटपुटली आणि स्वतःशीच पुटपुटत पुढे चालू लागली. तेच तर गाराणं शहराच्या डॉक्टरला ऐकवायला आले. गावच्या डॉक्टरला कळत नाही, ते शहराच्या डॉक्टरला कळतं असं ऐकलं होतं. आजीला स्वतःशीच बोलायची सवय होती. दवाखान्याच्या बंद दाराकडे आजीचे लक्ष गेले. आता कुठे थांबणार, आजी विचारात पडली. एवढ्यात रिक्षाचा जोराचा आवाज ऐकू आला. तिने मागे वळून पाहिले तर रिक्षाच्या समोर दिगू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता. अरे पोरा, जीव जास्त झाला आहे का? नदी आहे जीव द्यायला, आमच्यावर नसतं संकट कशाला आणतोय? केव्हाचा आवाज देतोय पण ढिम्म हालत नाही, बहिरा आहे की काय? त्याने खसखन शर्ट धरून त्याला बाजूला केलं आणि निघून गेला. आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. दिगूच्या बहिरेपणाचा खेळात इलाज झाला नाही म्हणून शहराच्या डॉक्टरला तरी यश येते का हे बघायला ती आली होती. ज्या दिवशी दिगू बहिरा आहे असे लक्षात आले त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले आहे. आता गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टराकडे आली होती. दवाखाना बंद होता. बाहेर मुसळधार पाऊस. तशीच दिडमुख होऊन ती भिंतीच्या आडोशाला थांबून राहिली. इतक्यात एक तरुण मुलगी वत्सला आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली. आजी शहराच्या डॉक्टरबद्दल स्वतःशीच बोलत होती. ते सारे वत्सलाने ऐकले होते. रिक्षावाल्याने दिगूला हटकले होते, तेही तिने पाहिले होते. काहीतरी मनाशी ठरवून ती आजींना म्हणाली. कोणत्या गावाला जायचं आजी? पाऊस तर फार पडतोय. कोण ग बाई तू? माझं नाव वत्सला आहे, शिक्षिका आहे मी, वत्सला म्हणाली. असं होय, मला वाटलं तू एखादी डॉक्टर आहेस ज्याच्यासाठी मी शहरात आले होते. तो दवाखाना बंद आहे, काय करावं कळण्याचं झाले बघ, आजी बोलली. एवढ्या पावसात कुठे जाता? या वादळात झाडं बिडं रस्त्यात पडतात आजी, त्यापेक्षा माझ्या घरी चला. नको, घरी या पोराची आई वाट पाहत राहील. पाहू द्या, आजची रात्र माझ्याकडे राहा, उद्या मी तुम्हाला जे काही दाखवेल ते पाहून हसत घरी चाल. वत्सलाने आजीला मोहात पाडले. आजी थोडीशी विचारात पडली आणि मनाशी काहीतरी ठरवून म्हणाली. असं होय, हसणं मिळणार असेल तर तुझ्या घरी येते मी. गेली 5 वर्ष झालीत हसणं विसरलो आम्ही. पाऊस ओसरल्यावर आजी, दिगू व वत्सला घरी गेले. जेवणे झाले, गप्पा मारणे सुरू झाले. वत्सला ही मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. अत्यंत आनंदी, हसऱ्या स्वभावाची. तिने विचार केला की बोलकी मुले शिकतात, हसतात, खेळतात, आनंदी जीवन जगतात, त्यांना कोणी शिकवेल? पण ज्यांच्या वाटेला बहिरेपणा, मुकेपणा, दुःख आले त्यांना कोण शिकवणार, कोण सुकवणार? त्या मूककळ्या कोण उमलवणार? त्यांच्यातील स्वस्थ जागवून त्यांना चेहऱ्यावरचे अभिमानाचे, विश्वासाचे हास्य फुलवायचे हा पक्का निर्धार करूनच ती मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. आजीशी गप्पा मारत त्याने त्यांची सर्व माहिती काढून घेतली. आजी पण कितीतरी दिवसांनी असे मनमोकळे बोलायला मिळाल्यागत बोलत होती. आमच्याकडे कोणीच असं मूकबधीर नाही पोरी, त्यामुळे आम्हाला फार धक्का बसला. आजी हळहळली. याच्या जन्माच्या वेळी याच्या आईला काही झाले होते का? वत्सलाने माहिती घेण्यासाठी हेतूने विचारले. होय ग बाई, तिच्या अंगावर गोवर निघाल्या होत्या. वत्सला या विषयात प्रशिक्षित असल्याने दिगूच्या बहिरेपणाचे कारण काय ते तिला समजले. मग तुम्ही काय केलं? काय करणार? आमच्या खेड्यात काय उपाय? डॉक्टर म्हणाले याला ऐकू येणार नाही आणि तो बोलणारही नाही. वत्सलाला खूप वाईट वाटले. ऐकू येत नाही म्हणजे सारे संपले असे नाही. शहरात त्याच्या कानाची तपासणी करून श्रवणऱ्हास वेळीच पाहिला असता, त्यानुसार श्रवण यंत्र दिले असते तर आतापर्यंत तो ऐकू बोलू शकला असता. किती लवकर हे व्हायला पाहिजे होते. मुलांची पहिली 5 वर्षे म्हणजे भाषा शिकण्याचे वय. वत्सलाला चिड आले. तिने आजीला विचारले, तुमच्या गावात आणखी अशी मूकबधीर मुलं असतील ना? आहेत, फिरतात बिचारे रस्त्याने, आईबापांना पोसायला जड होतात. काही मुलं गुन्हा नसताना बोलताना आले ना पोलिसांचा बेदम मार खातात. एक 14 वर्षाची पोरगी आहे. आईवडील होते तोवर ठीक, शिकवले तर यांची कुठे अडचण होत नाही, वत्सलाने आजीला समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी आजीबाईंना घेऊन वत्सला शाळेत आले. मुक्या मुलांची शाळा असते हे पाहून आजीला आश्चर्य वाटले. हेडफोन लावून बसलेली मुले, माईकमधून शिकणाऱ्या बाई, हे सगळे आजीला नवरच वाटले होते. शाळेतील एक बाई छोट्या मुलांच्या यंत्रसाह्याने गोष्टी शिकवत होत्या. ते वत्सलाने आजीला दाखवले. आजी उत्सुकतेने बघत होत्या. बहिरा मुलांच्या तोंडातून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि ते मूल बाईसारखेच हसत हसत बोलले. तेव्हा तर आजीबाईच्या अंगावर आनंद लहरी उसळल्या. आजी खूपच उत्सलित झाल्या. वत्सला यांना यंत्राची माहिती करून देत होती. यंत्रामुळे बहिरा मुलांना ऐकू येते. आवाज आल्याच्या आनंदाने तो आपल्या चेहऱ्यावर पाहतो, आपल्या ओठांच्या हालचाली पाहते व तसे बोलण्याचा प्रयत्न करते. तिने त्यांना ग्रुप हिअरिंग एड्स दाखवले.
हँडसेंड लूप सिस्टीमची खोली दाखवली आणि हळूच आजीला विचारले, मग दिगूला ठेवायचं का आमच्या शाळेत? आजी खुदकन हसली आणि म्हणाले, होय ग, माझं दिगू येऊ दे तुमच्या शाळेत. पण आजी पुटपुटत आजी एका वेगळ्या स्वप्नात हरवली. आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखांची जाणीव झाली होती. तिच्या मनात विचार आला, आपल्याही खड्यात अशी मूकबधीर शाळा काढली तर? मानसी काहीतरी ठरवून आजी म्हणाली, पोरी, माझ्या गावी अशी शाळा काढून देशील? आजीनं वाटले खूप सोपे काम आहे हे. शाळा काढायची म्हणजे घर पावे बांधून लग्न पाहावे करून म्हणतात, त्याप्रमाणे अनंत अडचणी, अनेक प्रश्न, सर्वात मोठा प्रश्न पैशाचा. पण आजीचे स्वप्न, चेहऱ्यावरचे हास्य मिटवायचे तिला वाटले नाही. तिनं आजीला मोजक्या गोष्टी सांगितल्या. आजी, शाळा काढायची म्हणजे जागा पाहिजे, पैसा पाहिजे, यंत्रे किती महाग. वत्सलाबाई, आम्ही खेड्यातले लोक शिक्षणाने अडाणे राहिलो, पण कष्टाने आम्ही शेती खूप जमावली. एक शेत विकलं तर लाखात जाईल. आता मात्र वत्सला थक्क होऊन ऐकत होती. म्हणजे एवढा पैसा आजी देणार तुम्ही मुक्यांच्या शाळेला? अगं बाई, त्या पैशात केवढं काम होईल माझ्या गावचं. आमचे अडाणी लोक नवसा सायज करण्यास कर्जबाजारी होतात. मुकमुलं हेच आधी दुःख, त्यात आणखी कर्ज. त्यापेक्षा माझ्या गावची मुलं शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागेल, स्वतःच्या पायावर उभे राहतील. आजीच्या विचारातील या नव्या पैलूचे दर्शन होतात वत्सलाचे अंतःकरण भरून आले. ती म्हणाले, आजी, मी म्हटलं होतं ना, उद्या मी दाखवील ते पाहून तुम्ही हसत घरी जाल म्हणून. होय ग वत्सला, त्या कालच्या पावसाने माझ्यावर फार उपकार केले. मी शहरातल्या डॉक्टरकडे निघाले होते. तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटला बघ. आजी हसू लागल्या. आजीच्या उत्तराने वत्सलाही आनंदित झाले. तिलाही हसू आले. कालपासून ही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसते, आजी हसते, हे पाहून कसे का होईना दिगूच्या चेहऱ्यावर हसू उमटले. नव्या विचारांचा, नव्या पैलूचा हा धडा तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.